नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मित्रांनो, एक नवा दिवस आणि एक नवा प्रवास. आजचा प्रवास थोडा हटके, थोडा अनोखा आहे. माझ्या पुणे शहराच्या जवळ असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी जाण्यासाठी मी आज बाहेर पडलो आहे. आणि मित्रांनो, यासाठी माझ्या पुण्यातली लाडकी PMT बस, जी आता PMPL नावानं ओळखली जाते, त्या बसनं मी प्रवास करणार आहे. स्वारगेटच्या बस स्थानकातनं सकाळी साधारण 7:45च्या सुमारास आमची बस निघाली आणि मग तिथून टिळक रोड मार्गे आम्ही अलका टॉकीज चौकात पोचलो. थोड्याच वेळात अलका चौकातलं विठ्ठल मंदिर ओलांडून लकडी पुलावरती आमची बस आली आणि मग तिथून डाव्या बाजूला वळालो ते खंडोजी बाबा चौकातनं पौडकडे जाण्यासाठी. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारक जे आहे तिथे काही प्रवासी आमच्या बसमध्ये या प्रवासात सामील झाले आणि मग त्यांना घेऊन आम्ही पुढे निघालो. गाडीत एक छान आल्हाददायक वातावरण तयार होत होतं. आमच्या गाडीचे वाहक श्री प्रवीण जगताप यांनी एक छान कल्पना मांडली. डान्स करायचा त्याला काय म्हणायचं आणि ह्याला धरून नाचायचं का, म्हणजे पडत नाही काय नाही. घोषणा करायचा अवकाश आणि आमच्या गाडीतल्या महिला भगिनींनी जो उत्साह दाखवला त्याला सलाम. त्यांच्या या छान सादरीकरणामुळं खऱ्या अर्थानं ट्रिपला निघालोय याची जाणीव झाली. थोड्याच वेळात आम्ही वेदभवन ओलांडून पुढे आलो. आमची बस मुळशीच्या दिशेनं धावायला लागली. मित्रांनो, पौड गावात पुढं आल्यानंतर डाव्या बाजूला एक सुंदर कृष्णा नावाचं रेस्टॉरंट आहे. तिथं ब्रेकफास्ट करण्यासाठी साधारण सकाळी 9:30च्या सुमारास आम्ही पोचलो. हॉटेल कृष्णा म्हणून आहे, कृष्णा प्युअर व्हेज. इथं ब्रेकफास्टसाठी थांबली गाडी. आता बाहेर मस्त पाऊस पडत होता आणि मग अशी गरमागरम इडली सांबार मागवला. मस्तपैकी इडली सांबार खाल्ला आणि मग त्यानंतर गरमागरम असा चहा मागवला. सुंदर असा हा चहा घेतला. मित्रांनो, सुंदर ब्रेकफास्ट झाला होता, सुंदर असा चहा घेतला होता. गाडीत येऊन बसलो आणि मग गाडी आमची निघाली ती पिरंगुटच्या दिशेनं जाण्यासाठी. थोड्याच वेळात गाडीनं आमच्या पिरंगुटचा घाट उतरायला सुरुवात केली आणि आमचे जे वाहक होते प्रवीण जगताप यांनी एक कल्पना मांडली की आपण गाडीत गाण्याच्या भेंड्या खेळूया. त्याला पण लगेचच सगळ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि जे काय धमाल केली ती तुम्हीच ऐका. प्रार्थना देवा तुझी, तू सदा जवळी राहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. दुःख जेव्हा दाटून भार होतो अंतरी, मी कसे तुला रे धावत कावरी. कवळी दमडी नाही बेचिला विकत घेतला श्याम बाई, विकत घेतला श्याम. मित्रांनो, हा सुंदर आवाज ज्यांचा आहे ते आहेत श्री धनंजय चिपळूणकर. पुण्याच्या नुमवी शाळेचे 1976च्या बॅचचे हे 9 मित्र आज एकत्र आलेत या सुंदर ट्रिपसाठी. पौड ओलांडून मुळशीत प्रवेश केला आणि खऱ्या अर्थानं पावसाला सुरुवात झाली. सुंदर असा पाऊस बाहेर कोसळत होता आणि आमच्या गाडीतलं वातावरण पण एकदम छान होतं. थोड्याच वेळात आमची गाडी पळसे गावापाशी पोचली. या ट्रिपमधला आमचा हा पहिला थांबा. पळसे गावातल्या शिवमंदिराला आम्ही भेट देण्यासाठी इथं उतरलो. मुख्य रस्त्यापासनं साधारण 100 मीटर आतमध्ये आपल्याला चालत जावं लागतं. इथं आल्यावर मला एक अशी माहिती मिळाली की हे जे गाव आहे याचं मूळ स्थान आता धरणाच्या पाण्याखाली गेलेलं आहे.
हे गाव पूर्वी जिथं होतं तिथं एक महादेवाचं मंदिर होतं. त्या मंदिराच्या प्रवेशद्वारावरती एक भव्य घंटा होती. काही वर्षापूर्वी इथल्या नागरिकांनी प्रयत्न करून त्या मूळ मंदिरातील घंटा इथं आणली आणि आजच्या या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी लावलेली आहे. वळसे गावातलं हे महादेवाचं मंदिर आहे. पहिला स्टॉप इथे आहे. मुळशी एक्सप्लोर करायचं PMP ला एक छान माध्यम आहे. पळशे शिवालयात महादेवाचं दर्शन घेतलं आणि मग इथून पुढे निघालो. थोड्या अंतरावरती पुढे गेल्यावरती आमची गाडी रस्त्याच्या कडेला थांबली आणि मग इथं आम्ही पुन्हा एकदा खाली उतरलो. हा आता बोटिंग पॉइंट आहे. बोटिंगला चाललेत सगळे. 2 PMPL वरून साधारण 60-70 लोक आहेत. चांगला रिस्पॉन्स आहे हा PMTच्या या उपक्रमाला. मित्रांनो, आता आपण एका फेरीबोटचा आनंद घेणार आहोत. या फेरीबोटमधनं आपण मुळशी धरणाच्या बॅकवॉटर्समध्ये एक फेरफटका मारणार आहोत. मुळात ही जी फेरीबोट आहे ही पुणे जिल्हा परिषदेनं मुळशी धरणाच्या दोन्ही तीरांवर राहणाऱ्या नागरिकांसाठी ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. मुळशी धरणाला लागून एक जेटी आहे जिथून ही बोट रोज ही सेवा पुरवते. खास करून जेव्हा पावसाळ्यात धरणातलं पाणी वाढतं, पारंपरिक रस्ते बंद पडतात, त्यावेळेस दोन्ही तीरावर राहणाऱ्या नागरिकांसाठी दळणवळणाचं हे एकमेव साधन उपलब्ध होतं. धरणाच्या बॅकवॉटर्समधनं थोड्याच वेळात ही फेरीबोट किनाऱ्यावरती आली आणि मग किनाऱ्यावरती जेटीला लागल्यानंतर सर्व पर्यटक या जेटीमध्ये आसनस्थ झाले. जेटी तशी छोटी आहे बरं काही, त्यामुळं काहींना बसायला जागा मिळाली. काही जण उभं राहूनच पावसाचा आनंद घेत होते, भिजण्याचा आनंद घेत होते. थोड्या वेळानं पाऊस थांबला. धरणाच्या मधोमध होतो. वारं मात्र जोराचं होतं. पण तुम्हाला सांगू का मंडळी, इथून खऱ्या अर्थानं फेरीबोटचा आनंद घेता येतो आपल्याला. खास करून पावसाळ्यात जेव्हा संपूर्ण निसर्ग इथं बहरलेला असतो. एका तीरावरती पाऊस कोसळत असतो तर दुसरीकडं कोरड असते आणि हा सगळा निसर्गाचा खेळ आपल्याला धरणाच्या मधोमध उभं राहून, या बोटीवरती उभं राहून आपल्याला पाहता येतो. यासारखं सुंदर आणि विलक्षण सुख नाही आहे. सुंदर अशी एक फेरी बोट आहे. 20-40 मिनिटं लागतात याला. 150 रुपये घेतात प्रति व्यक्ती. विषय पैशांचा नाहीये. हे जे 40 मिनिटं आपल्याला या धरणाच्या या पाण्यात या बॅकवॉटर्स मध्ये फिरायला मिळतात. हा एक सुंदर एक्सपिरियन्स आहे. मित्रांनो, फेरीबोटच्या या मधल्या भागात उभं राहून सभोवतालचा निसर्ग पाहणं हा जो एक अनुभव आहे ना, हा एक अफलातून अनुभव आहे. आणि कधी आपल्याला वेळ मिळाला तर आवर्जून हा अनुभव घ्यायला इथं नक्की या. मित्रांनो, धरणाच्या मधोमध एका बोटीवर उभं राहायचं, वरनं कोसळणारा पाऊस, त्यात ओलं चिंब भिजायचं आणि मग किनाऱ्यावरती येऊन आपल्या गाडीत बसायचं, हा भन्नाट अनुभव आहे. आमची बोट किनाऱ्याला लागली आणि मग इथनं सर्व प्रवासी हे आता खाली उतरले. आता
इथून साधारण एक 150 ते 200 मीटर अंतरावरती मुख्य रस्ता आहे, जिथं आपली बस लावलेली आहे आणि तिथपर्यंत आपल्याला या कच्च्या मार्गातनं चालत जायचं आहे. मागं पर्यटकांची गर्दी बघा. PMPL प्रवास करणारे जे पर्यटक आहेत, म्हणजे PMPL ची जी मुळशी पावसाळी पर्यटन बस आहे, त्याच्यात आपण इथे येऊ शकतो, या बोटीनं प्रवास करू शकतो. रस्त्याच्या कडेला आमच्या या दोन्ही बसेस उभ्या होत्या. थोड्याच वेळात सगळे पर्यटक गाडीत बसले आणि आता निघालो ते इथून जवळ असलेल्या पळसे धबधब्याकडे. येस, पळसे धबधबा. पळसे धबधब्यातनं कोसळणारं पाणी हे खाली या नाल्याच्या स्वरूपातून पुढं येतं. त्याला लागून असलेल्या या छोट्या पाऊलवाटेनं आपल्याला पुढं जायचं आहे. मित्रांनो, हा रस्ता कच्चा आहे, दगड मातीचा आहे. वयस्कर मंडळी आपल्यासोबत असतील तर त्यांना अगदी व्यवस्थितपणे हाताला धरून आपल्याला वरपर्यंत नेता येतं. अंतर खूप नाही आहे, खूप चढाई अशी नाही आहे, पण एकच आहे की चिखल, दगड, मातीचा हा रस्ता आहे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. पळसे गावातला हा धबधबा फार मोठा नाही आहे बरं का. खूप उंचावरनं कोसळतोय असंही नाही आहे. उंची अवघी साधारण 20-25 फूट असेल याची. पण सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की खळखळणारं स्वच्छ पाणी आहे. मुळशीच्या डोंगरांमधनं वाहणारं हे पाणी इथं एका धबधब्याच्या स्वरूपात खाली कोसळतं आणि याच्या आसपासचा परिसर देखील स्वच्छ आहे. त्यामुळे इथं आपल्याला सहकुटुंब, सहपरिवार येऊन या धबधब्याच्या या पाण्यात आनंद लुटता येतो. पाण्याचं प्रचंड खळखळाट, सुंदर असं हे वातावरण. मुळशीचा वेगळा पॅटर्न बघायला मिळतो आपल्याला. पर्यटक आता इथं येत आहेत. इथं पार्किंगसाठी व्यवस्था केलेली आहे. इथल्या ग्रामस्थांनी काही सुविधा उपलब्ध केल्यात. छान आहे सगळं. मुळशी बदलतंय. जुलै महिन्याच्या अखेरीस तामिळीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती काही ठिकाणी रस्ता खचल्याच्या बातम्या आपण ऐकल्या असतील. त्यातला एक भाग हा पळसे गावापाशी आहे. इथंही रस्ता खचलेला होता. त्याच्या दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवरती सध्या सुरू आहे. त्यामुळेच आज इथं बस उभी करायला जागा मिळाली आहे. थोड्याच वेळात बसमधले सगळे प्रवासी आले आणि मग इथून आता जेवणासाठी जे हॉटेल आमचं ठरलेलं होतं तिथं आमची गाडी येऊन पोचली. तामिणी घाटाच्या अलीकडेच आपल्याला हे सुंदर 4 सीझन्स नावाचं एक हॉटेल पाहायला मिळतं डाव्या हाताला, आणि तिथं आज आमच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. PMPL बसच्या पर्यटकांसाठी इथे एक विशेष सेवा या हॉटेल चालकांनी उपलब्ध करून दिली आहे. ती म्हणजे या हॉटेलच्या खालच्या भागामध्ये त्यांनी एक रेन डान्स नावाचा एक प्रकार ठेवला आहे. म्हणजे थोडक्यात काय, मुळशीत तुम्ही आलात आणि त्या दिवशी जर का पाऊस नसेल, तुम्हाला पाण्यात भिजायची तुमची इच्छा पूर्ण राहिली असेल, तर शेवटी तुम्ही इथं येऊ शकता आणि इथं कृत्रिम पडणाऱ्या पावसावरती संगीताच्या तालावरती नाचून मनमुराद पावसाचा आनंद लुटू शकता. एकदा का ते झालं की मग आपण खालच्या बाजूलाच कपडे बदलण्याची पण जागा आहे. तिथं आपले कपडे बदलून आपण वरती येऊ शकता आणि मग इथं गरमागरम जेवण आपली वाट पाहत असतं. मित्रांनो, जर का तुम्ही मुळशीच्या पावसात तुडुंब भिजलेला असाल, इथल्या धबधब्याखाली तुम्ही आनंद लुटला असेल, तर इथलं गरम गरम जेवण हे 100% स्वर्ग सुखाचा अनुभव देतो आपल्याला. काही लोक आता जेवत आहेत, काहींचा रेन डान्स चालू आहे. उत्तम असं हे जेवण होतं आणि मग साधारण 3:45-4च्या सुमारास आम्ही इथून बाहेर पडलो. 4 वाजत आलेत आता काय आम्ही सनसेट पॉइंटला जात नाही, कारण सगळेच भिजलेत, दमलेत. परत AC गाडीत बसायचं, त्यामुळे कदाचित इथून थेट स्वारगेटला जाऊ आता आम्ही. मित्रांनो, अशा प्रकारे सकाळी 8 वाजता सुरू झालेली ही आमची ट्रिप संध्याकाळी 4 वाजता तामिणी घाटाच्या पायथ्यापाशी समाप्त झाली आणि इथून आता आमचा परतीचा प्रवास सुरू होतोय. मित्रांनो, तुम्ही मला विचाराल की या ट्रिपला पैसे किती लागले, खर्च किती आला. तुम्ही ही काही माहिती आम्हाला दिलीच नाही.
मित्रांनो, ती व्यवस्था मी आता तुमच्यासाठी केलेली आहे. ते म्हणजे या गाडीचे जे वाहक आहेत श्री प्रवीण जगताप, हेच आपल्याला या संपूर्ण सहलीची व्यवस्थित माहिती देणार आहेत. नमस्कार, मी PMPL गाईड प्रवीण जगताप. आमचे मित्र सचिन कारलेकर सर मुळशी ट्रिपला आले होते. आता त्याच्यानंतर असंच वर्षभर जे पर्यटन चालू झालेलं आहे ते असंच उत्तर वाढत चाललेलं आहे. रोज 1-2 गाडी बनवल्या तर 3-3 गाड्या मुळशी सहलीसाठी सारख्या उपलब्ध होत आहेत. बर. हा, त्याच्यानंतर वर्षा सहलीतच आपलं लोणावळ्याचं एक मेन ठिकाण आहे. हा. भोशी डॅमला सुद्धा लोकांची पसंती जास्त आहे. ओके. त्याच्यानंतर आपलं पानशेत वरसगाव, इकडं पानशेतचा धबधबा आणि सूर्य शिबिर पक्षी संग्रहालय याला सुद्धा जास्त वॉन्टेड आहे. पक्षी संग्रहालयामध्ये विविध प्रकारचे पक्षी, त्याच्यानंतर काश्मीरी मेंढ्या, शेळ्या असे आहेत. त्याच्यानंतर त्यांचा धबधबा आणि रेन डान्स हे पर्यटकांना आकर्षित करत असतो. गाड्या कुठनं सुटतात या? हा, या गाड्या आपल्या साधारण स्वारगेट, पुन्हा ढेचण, डेक्कन, हडपसर अशा या ठिकाणून गाड्या सुटत असतात. आणि या ट्रिपचा कालावधी काय असतो, म्हणजे किती वाजता निघते आणि परत किती वाजता? आपली ट्रिप साधारण सकाळी 7:30 वाजता चालू होते आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पुण्यात येतो परत आपण. आणि याचं जर का पर्यटकांना, नागरिकांना बुकिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी काय संपर्क क्रमांक किंवा कोणत्या पद्धतीने बुकिंग करता येईल याच्यात? पर्यटकांना जर बुकिंग करायचं असेल तर आपलं फेसबुक पेज आहे, इन्स्टा आहे. त्याच्यानंतर आमचे 6 गाईड आहेत. बर. हा, आणि आमचे पर्यटनचे समन्वयक नितीन गुरव सर, यांना आपण कॉन्टॅक्ट करू शकतो. नितीन गुरव सरांचा नंबर आहे 9850501862. बर. आणि तुम्हाला जर का जर आम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचे असेल तर मी प्रवीण जगताप 9922934344. ओके. आपले दुसरे मित्र आहेत दत्ताभाऊ लोणकर, त्यांचा नंबर आहे 9555383464. आपले दुसरे मित्र आहेत सागर भगत, त्यांचा नंबर आहे 9011237514. ओके. तर आपण अशा प्रकारे कॉन्टॅक्ट करू शकता. या सगळ्यांचा तिकिटाचा दर एकच आहे, 500 रुपयाचा आहे का वेगवेगळा दर आहे? हो, सर्वांना 500 रुपये तिकीट आहे. मित्रांनो, हे खूप महत्वाचं आहे आणि हे लक्षात ठेवा. आपल्याला PMPLच्या बसनं प्रवास करण्यासाठी 500 रुपये प्रति व्यक्ती असं भाडं भरायचं असतं. यामध्ये फक्त प्रवासाचाच शुल्क आकारण्यात येतो. त्या व्यतिरिक्त आपल्याला जर का बोटिंग करायचं आहे किंवा हॉटेलमधलं जेवण आहे, हे ज्यानं त्यानं अतिरिक्त पद्धतीनं हा भार उचलायचा आहे, म्हणजे याचे वेगळे शुल्क आपल्याला भरावे लागतात. मित्रांनो, या सहली संदर्भात आपल्याला अजून जर काही माहिती हवी असेल तर मगाशी सांगितलेल्या कोणत्याही फोन नंबरवरती फोन करून आपण अतिरिक्त माहिती विचारू शकता. मित्रांनो, असा होता माझा आजचा हा PMPL सोबतचा अनोखा प्रवास, ज्यामध्ये एक बदलणारं मुळशी मला पाहता आलं. मला जो अनुभव आला तो मी आपल्याला शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला मी दिलेली ही माहिती आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढच्या आठवड्यात अशाच एका अनोख्या प्रवासात. तोपर्यंत सुखी रहा, आनंदी रहा. धन्यवाद.